आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न काय आहे पहा। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करायचं आहे। प्लीज प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेत ते उत्तर कमेंट करत चला। तर प्रश्न बघा काय आहे, ब्रेक सिस्टीम मध्ये घर्षणामुळे कोणते ऊर्जेत परिवर्तन होते। बघा आपण ब्रेक संदर्भातील सगळे महत्त्वाचे प्रश्न कव्हर करत आहोत। मागच्याही लेक्चर मध्ये आपण ब्रेक संदर्भातील प्रश्न कव्हर केलेले होते। आजच्याही लेक्चर मध्ये आपण ब्रेक संदर्भातीलच प्रश्न कव्हर करत आहोत। त्याच्यामध्ये लॉजिकल असतील किंवा तुम्हाला टेक्निकल असतील प्रश्न, असे खूप सगळे प्रश्न आपण ब्रेक संदर्भात पाहत आहोत। तर बघा याचं ऑप्शन दिलेले आहेत। गतिज ऊर्जेचे उष्णतेत, रासायनिक ऊर्जेचे गतिज ऊर्जेत, उष्णतेचे गतिज ऊर्जेत आणि प्रकाश ऊर्जेचे उष्णतेत। तर बघा ब्रेक सिस्टीम मध्ये घर्षणामुळे कोणत्या ऊर्जेत परिवर्तन होते हा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा मित्रांनो, गतिज ऊर्जेचे उष्णतेत काय होत असते, परिवर्तन होत असते। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती। ब्रेक फ्लुइडचा उपयोग कशासाठी होतो। बघा जे ब्रेक फ्लुइड आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो, घर्षण वाढवण्यासाठी, दबाव पोहोचवण्यासाठी, चेसीला थंड करण्यासाठी आणि इंधन पुरवण्यासाठी। तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो कमेंट करा। चला प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे दबाव पोहोचवण्यासाठी ब्रेक फ्लुइडचा उपयोग केला जातो। पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे पहा, ड्रम ब्रेक मध्ये ब्रेक शूज कोणाच्या विरुद्ध दाबले जातात। प्रश्न नीट पहा की ड्रम ब्रेक मध्ये ब्रेक शूज कोणाच्या विरुद्ध दाबले जातात। ड्रम, स्टीअरिंग व्हील, क्लच प्लेट आणि गिअर बॉक्स। बघा याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो, तर ड्रमच्या विरोधामध्ये काय केले जातं, ब्रेक शूज दाबले जातात। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न तुमच्या समोर, डिस्क ब्रेकचे फायदे कोणते आहेत। बघा डिस्क ब्रेक जी वापरली जाते त्याचे फायदे काय आहेत हे आपल्याला इथं विचारलेले आहे। ऑप्शन व्यवस्थित वाचा। जास्त तापमानास सहन करू शकतो, तापमान सहन करू शकत नाही, घासण्याचा वेग जास्त आहे आणि खर्च जास्त आहे। बघा तुम्हाला करेक्ट आन्सर इथं गेस करायचा आहे आणि करेक्ट आन्सर काय आहे याचं मित्रांनो, जास्त तापमान सहन करू शकतो हे याचं करेक्ट आन्सर आहे। चला मित्रांनो उत्तर कमेंट करत जावा। खूप सगळे विद्यार्थी मित्र आपले व्हिडिओ पाहत आहेत परंतु उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करत नाहीत। तुमचं उत्तर चुकलं तरी चुकू द्या पण उत्तर कमेंट करत चला। ब्रेक सिस्टीम मध्ये ब्रेक ब्लीडिंग म्हणजे काय। बघा ब्रेक सिस्टीम मध्ये ब्रेक ब्लीडिंग म्हणजे काय आपल्याला इथं विचारलेलं आहे। ब्रेक तेल गरम करणे, ब्रेक ऑइल मधून हवा काढणे, ब्रेक ड्रम घासून काढणे, ब्रेक शू बदलणे। चला ब्रेक ब्लीडिंग म्हणजे काय आपल्याला इथं विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, ब्रेक लाईन मधून हवा काढणे। आलं का लक्षात। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ब्रेक सिस्टीम मधून हवा काढण्याचे उद्देश काय आहे। आपली गाडीमध्ये जी ब्रेक सिस्टीम असते त्याच्यामधून हवा काढण्याचं मेन उद्दिष्ट काय आहे। ब्रेक लावण्याचा वेग वाढवणे, ब्रेक लावण्याचा दबाव टिकवून ठेवणे, ब्रेकचे तापमान वाढवणे, ब्रेक घासून सपाट करणे। बघा ब्रेक सिस्टीम मधून हवा काढली जाते त्याचं मेन उद्दिष्ट काय असतं आपल्याला इथं विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती आहे। ब्रेक लावण्याचा दबाव टिकवून ठेवणे हे कशाचं काम असतं किंवा उद्दिष्ट असतं, तर ब्रेक सिस्टीम मधून हवा काढण्याचं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ड्युअल सर्किट ब्रेक सिस्टीम म्हणजे काय। बघा अतिशय टेक्निकल आणि लॉजिकल प्रश्न आहे की ड्युअल ब्रेक सिस्टीम म्हणजे काय। एकाच सिलेंडरने दोन्ही बाजूचे ब्रेक लावणे, दोन स्वतंत्र ब्रेक सर्किटद्वारे सुरक्षा वाढवणे, एकच चाकासाठी दोन ब्रेक लावणे आणि दोन सिलेंडरवर एकाच ब्रेकसाठी वापरणे। चला करेक्ट आन्सर काय आहे पहा याचं। चला ज्यांना आलेला आहे आन्सर त्यांनी आन्सर द्यायचा आहे आणि ज्यांनी येत नाही त्यांनी आन्सर पाहायचा आहे की काय आहे। दोन स्वतंत्र ब्रेक सर्किटद्वारे सुरक्षा वाढवणे हे ड्युअल सर्किट ब्रेकचं काम असतं किंवा ड्युअल सर्किट ब्रेक त्यालाच म्हणतात की दोन स्वतंत्र ब्रेक सर्किटद्वारे सुरक्षा वाढवणे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ब्रेक पॅडलचे घासून जास्त पातळ होणे कशाचा इशारा आहे। अतिशय सोपा प्रश्न। ब्रेक दाबण्याची गरज आहे, ब्रेक व्यवस्थित आहे,
ब्रेक लवकरच मजबूत होईल, ब्रेकचे तापमान वाढवावे लागेल. तर आता इथं आपल्याला ब्रेक पॅडलचे घासून जास्त पातळ होणे हे कशाचं लक्षण आहे विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ब्रेक बदलण्याची आपल्याला गरज आहे. हे आपल्या लक्षात येतं कधी, ज्यावेळेला ब्रेक पॅडलचे जास्त घासून पातळ झालेले असते त्यावेळेला. चला आपण सर्व्हिसिंगच्या वेळेला ह्या गोष्टी पाहत असतो. त्याच्यानंतर पार्किंग ब्रेक म्हणजेच हँड ब्रेक कोणत्या चाकांना कार्यरत असतो. बघा की जो आपला हँड ब्रेक आहे तो हँड ब्रेक कोणत्या चाकांवर कार्यरत असतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. याचं ऑप्शन बघा काय आहेत, समोरील, मागील, सर्वच, कोणत्याच चाकांना नाही. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, मागील चाकांना. त्याच्यानंतर आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात शेवटचा प्रश्न 10वा प्रश्न, म्हणजे असेच आपले 170 प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. आपण मित्रांनो 500 पेक्षा अधिक प्रश्न आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरायचं नाही. तर बघा ब्रेक बूस्टर म्हणजे काय आपल्याला इथं विचारलेलं आहे. ब्रेक लावण्यासाठी लागणारे श्रम कमी करणारे साधन, ब्रेक द्रवाची मात्रा वाढवणारे साधन, ब्रेक लाईन्स जाड करणारे साधन आणि ब्रेक डिस्क पॉलिश करणारे साधन. ब्रेक बूस्टर म्हणजे काय? चला ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी पटपट उत्तर कमेंट करायचं आहे. ज्यांना उत्तर येत नाही त्यांनी त्यांचा अंदाज बांधून उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ब्रेक लावण्यासाठी लागणारे श्रम कमी करणारे साधन म्हणजे ब्रेक बूस्टर हे होय. हे लक्षात ठेवा मित्रांनो. अशाच पद्धतीचे तुम्हाला खूप सगळे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.